हल्ला झाला अशा बातम्या प्रसिद्धी माध्यमात प्रसारित झालेल्या आहेत। तर सोलापुरात आल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी थेट भाजपवर आरोप केला आहे की हे भाजपचे षडयंत्र होतं। तर काय सांगाल तुम्ही ते सरकोली गावात, म्हणजे तुम्ही मराठा नेते आहात, तुम्ही थोडंसं संपर्क साधून हे मराठा समाजाचे होते का भाजपचे होते याच्यावर तुमचं काय मत आहे? सर्वप्रथम प्रणितीताई शिंदे यांना सांगू इच्छितो की गेल्या 6 महिन्यापासून मराठा समाज कुठल्याही पक्षाचं काम करत नाही। मराठा समाजाला आता कुठलाही पक्ष नाही। मराठा समाज सगळ्याच पक्षात होता, पहिला भाजपमध्ये होता, राष्ट्रवादीत होता, शिवसेनेत होता, काँग्रेसमध्ये होता, सगळ्याच पक्षात होता। पण आता एकमेव मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा आहे। आणि प्रणितीताईने जर आरोप केला असेल की भाजपचे कार्यकर्ते असतील तर ती चुकीचा आरोप आहे। कारण भाजपचे कार्यकर्ते असले तरी ती मराठा समाजाचे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा त्यात होते। जी घोषणाबाजी करण्यासाठी काँग्रेसचे सुद्धा कार्यकर्ते होते, पण ती मराठा समाज म्हणून आंदोलन करत होते। त्याला वेगळं वळण देण्याचं काम प्रणितीताईंनी करू नये, आणि तसे करत असतील त्यांनी तर मराठा समाजाच्या रोषाला त्यांना समोर जावं लागेल। म्हणजे हे मराठा समाजानेच केलेलं असं तुमचं म्हणणं आहे का? मराठा समाजाने प्रत्येक गावात केले, ते एकाच गावात आंदोलन केलेलं नाही। प्रत्येक गावात मराठा समाजाने त्यांना अडवलेल्या, त्यांच्या विरोधात घोषणा दिलेल्या त्यांना सुद्धा माहिती आहे। पण काय ठराविक गावात गेल्यानंतर ते भाजपचे कार्यकर्ते होते, ते काँग्रेसचे कार्यकर्ते, शिवसेनेचे होते किंवा शिंदे गटाचे होते, आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही। आम्ही फक्त मराठा समाज मान्य मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, आणि ती मराठा आरक्षण मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी तेवढ्याच ताकदीने उभा आहे। आजपर्यंत मराठा समाज हा एक शिस्तप्रिय आंदोलन करत होता, किंवा एक उदाहरण म्हणून मराठा समाजाकडे ह्या आंदोलकांकडे पाहिलं जात होतं। परंतु कालच्या घटनेमुळं कुठेतरी मराठा समाजावर म्हणजे बोट दाखवण्यासाठी असं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। कारण प्रणिती शिंदे काँग्रेसचे आमदार देखील आहेत, एक महिला आमदारावर असं हे करणं, आणि म्हणजे काल त्यांनी त्यांच्याशी जी शाब्दिक चकमकची उडाली तिथं काल त्या कुठेतरी एक मराठा समाजावरती कायदा व सुव्यवस्था निर्माण केलंय असं बोट उचललं जात आहे। मराठा समाजाला डाग लावण्याचं काम काल प्रणिती शिंदे यांनी काल केलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी मराठा समाज हे रस्त्यावर उतरून जे सगळे सुरक्षे संदर्भात ज्या जरांगे पाटील साहेबांनी जी मागणी केलेली आहे त्यासाठी ते आंदोलन चालू आहे। काल जे सरकुलीमध्ये जी घटना घडलेली आहे, त्यांच्या गाडीवर कोण दगडफेक केलं नाही किंवा असं त्यांना महिला असल्यामुळे त्यांना का चुकीचं वक्तव्य सुद्धा समाज बांधवांनी केले, फक्त गाड्या अडवले होते। ते का भाजपचे किंवा दुसऱ्या कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते होते, ते मराठा समाजात चळवळीत काम करणारे ते लोक होते। आज गेल्या 15 दिवसात आमदार प्रणिती शिंदे लोकसभेला उभारणार ज्या चर्चा चालू झाली, ज्या जिल्ह्यात त्यांनी संपूर्ण फिरायला चालू केले, प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर त्यांना मराठा समाज जे विरोध करायला आहे त्याचा राग धरून काल चुकीचं वक्तव्य केलेत असं आम्हाला वाटतंय। आणि गेल्या 40 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आंदोलन करत आहे। 1981 साली अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलं। आजच्या दिवशी 22 मार्च 1981 साली अण्णासाहेब पाटलांनी लाखो समाजाचा मोर्चा विधान भवनावर नेला होता, आणि त्यांनी म्हणले होते उद्या सकाळी सूर्य उजवण्याच्या आज जर मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर हा अण्णासाहेब सूर्य बघणार नाही। आज गेल्या 23 मार्चला 1981 साली अण्णासाहेब पाटलांनी स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आरक्षणासाठी तिथं पहिलं बलिदान दिलं। आज तुम्ही गेल्या 6 महिन्यात बघितलं 28 समाज बांधवांनी तिथं आरक्षणासाठी आंदोलन केले। गेल्या 5 ते 7 वर्षांमध्ये 18 मूक मोर्चे काढण्यात आले। 50च्या वर गेल्या 5-6 वर्षात समाज बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत। आज एवढं मोठं आंदोलन चालू असताना आमदार प्रणिती शिंदे हे 3 टर्म मध्यमधून आमदार राहिलेले आहेत। समाजावर एक चुकीचा डाग लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। मी त्यांचं वक्तव्य मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध नोंदवतो। आमदार प्रणिती शिंदेने की ते भाजपचे कार्यकर्ते आहेत असं तुम्ही एकही माणूस दाखवा, नशीब तर मराठा समाजाची आपण जाहीर माफी मागावी।